तर आता निघालेलो आम्ही रामवर्धनीच्या मंदिरामध्ये. घरच्या देवांना पाय वगैरे पडून झालेले, निघतोय रामवर्धनी मंदिरामध्ये. चला. तर बघा आता चालू आहे, आरती चालू आहे मस्त एकदम. सो आता पोहोचलोय आम्ही रामवर्धनीच्या मंदिरामध्ये. बघा आता आरती पण चालू आहे आणि बरोबर टायमावर पोहोचलोय. कसं वाटलं तुला मंदिर रामवर्धनीचं? प्रसन्न वाटतं एकदम. अजून आपल्याला जायचं चोरवण्याचं पण मंदिर आहे, ते पण रामवर्धनीचंच आहे. आणि ना इथं यात्री निवास पण आहे, म्हणजे इथं भक्त निवास. म्हणजे समजा यात्रा वगैरे असेल ना तर इथं भक्त जे येतात देवीच्या दर्शनाला ते इथं स्टे करू शकतात. आणि भलं असं मोठं मंदिर आहे आणि स्वयंभू असं मंदिर आहे. हे बघा आसपासला आहे ना मस्त असं गार्डन केलेलं आहे. आणि यात्रेच्या टायमाला ना जबरदस्त असं मंदिरामध्ये आहे ना खूप गर्दी होते यात्रेच्या टायमाला. भारी एकदम गार्डन वगैरे केले बघा. तर मामाला आता आपण विचारूया की मंदिराचं वैशिष्ट्य काय, मंदिराची जी म्हणजे नाही कथा ती मामा सांगेल.
रामवर्धायनी देवी इथं कशी काय? रामवर्धायनी, हा. रामवर्धायनी शिंदे कदमांची कुलस्वामिनी आहे. आणि रामाला वर देऊन ती दसपटीमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात इथले माऊली होते त्यांच्या सेवेसाठी त्यांनी रामवर्धन ही पार वरनं या ठिकाणी आणली होती आणि ती भक्तांना पावणारी आणि शिंदे कदमांची कुलस्वामिनी म्हणून प्रचित. ओके, तर असं होतं रामवर्धायनीची पूर्ण माहिती. अजून भरपूर असे व्हिडिओ आहेत यूट्यूबला, पण ही शॉर्ट आणि सिम्पलमध्ये मामाने सांगितलेली स्टोरी आहे. सो तुम्हाला रामवर्धायनीचं मंदिर कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. आणि मामाने सांगितलेली स्टोरी ती पण आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या मंदिरामध्ये. ग्रामदेवत आता पोहोचलो आपण ग्रामदेवत झोलाई मंदिराकडे, होऊ शकता. सो आता पोचलोय झोलाई देवीच्या मंदिरामध्ये आणि आता इथं नारळ वगैरे द्यायचं आहे. पुढं हे आहे हनुमानाचं मंदिर. इथं येऊ पहिलं आता जाऊ पण देवीच्या मंदिरामध्ये, तिथे जाऊन पाया वगैरे पडूया. हनुमानाच्या मंदिराच्या पाया पडू आणि मग गणपतीच्या मंदिराकडं जाऊया. आणि मागच्या टायमाला पण व्हिडिओमध्ये दादा बोलले होते, म्हणजे माझे आजोबा, की हे जे मंदिर आहे ना एक 1.5-2 करोड रुपयाचा खर्च करून बांधणार आहे. म्हणजे एकदम जबरदस्त मंदिर बांधणार आहेत. आणि हे बघा आता सामान वगैरे पडले, म्हणजे रेती वगैरे आणून टाकलेली आहे. तर हे असं मंदिर कसं वाटतं तुला? असे सगळे आमच्या गावातले मंदिर आहे ना. बघा असं मंदिराकडे आम्ही चाललो. तर असं आहे हे मंदिर, झोलाई देवीचं मंदिर आहे. ग्रामदेवत आहे हे, तुम्हाला मागून सगळं दाखवतो. ही बघा, ही आहे पालखी. ही आपल्या मामाची आहे. पालखी जी आहे ना आपल्या मामाच्या नवसाची आहे. अच्छा, तुम्ही लोक हा जे एखादा माणूस आजारी पडला किंवा काय झालं तर ते बघायचं, जे हे करायचं ते पाऊक म्हणतात त्याला. त्याच्यावर देव कौल देऊन सांगतो की ह्याला हे आजार आहे किंवा काय, कोणी काय केलं नसेल किंवा काय, ते बघायचं ते पाऊक. ओके. हर हर महादेव. सो आता आलेलो आहे स्वयंभू गणपती मंदिराकडे कळकवण्याचं. मागच्या टायमाला आम्ही स्टोरी सांगितली होती, आईने सांगितली होती की कसं हे मंदिर स्थापन झालं होतं. का एक काका होते, त्यांना नांगरताना आम्हाला म्हणजे हे गणपती लागले होते खाली. सो ते हे मंदिर इथं स्थापन केलेलं आहे. आता बघा मोठं केलं एकदम. पहिलं 27 वर्षाचे खजिनदार होते आपले आजोबा ना. श्री स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे बघा. हाच तो गणपती नांगरताना खाली लागला होता. मग इथं त्याचं मंदिर असं स्थापन केलेलं बघा. आणि वरती बघा किती कबड्डीच्या ट्रॉफी आहेत. कळकवणे गावातली जे पोरं ट्रॉफी जिंकतात ना, असं हे मंदिरामध्ये ठेवतो. सिद्धिविनायकमध्ये आम्ही खेळतो ना, म्हणजे सगळ्या फायनल मधल्या मॅटवरच्या आणि आपण लाल मातीतल्या सर्व सिद्धिविनायकमध्ये. हे बघा किती ट्रॉफी आहेत, म्हणजे भरपूर अशा कबड्डीच्या ट्रॉफी. 2020, 23, 24च्या एवढ्या अशा दरवर्षाला अशा ट्रॉफ्या भेटतात, पाहू शकता. हा आमदारचा द्वितीय क्रमांक सेम ना. जो
खालून वरती आला. नवसाला पावणार ही जी विहीर आहे ना, मंदिर म्हणजे देवाच्या मूर्तीच्या पायाच्या खालून हे पाणी इथं या विहिरीमध्ये येतं. तुम्हाला विहीर दाखवतो. हे बघा, हे असं हे मंदिर. सो रामवर्धानीचं मंदिर पण केलं, झोलाईचं मंदिर पण केलं आणि आता गणपतीचं मंदिर पण केलंय. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक करा.